विद्यार्थ्यांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचं समोर आलंय। ठाण्यात 80 विद्यार्थ्यांकडून तब्बल 3.20 कोटी रुपये फी वसूल केली आहे आणि आता क्लासेस बंद केलेत। विद्यार्थी आणि पालकांनी फी करण्याबाबत फिटजी इन्स्टिट्यूटकडे विचारलं असता त्यांना आता धमकावल्याचा आरोपही पालकांनी केलाय आणि याच प्रकरणी फिटजी इन्स्टिट्यूटच्या मुख्य संचालकांसहच ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि इतरांच्या विरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। तर देशातल्या इतर शहरांबरोबरच पुण्यातही फिटजीचा स्कॅम झाल्याचं दिसून येत आहे। पुणे पिंपरी चिंचवड मधील फिटजी कोचिंग क्लासही बंद झालेत। या कोचिंगमध्ये जेईईची तयारी करण्यासाठी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता। त्यांच्याकडून प्रत्येक वर्षासाठी 2.5 लाख एवढी फी सुद्धा आकारली गेली होती। मात्र आता हे कोचिंग सेंटर बंद झाल्यानं विद्यार्थी पालकांना मोठा फटका बसलाय। तर थेट जाऊया आपण पुण्यामध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। अक्षय, देशातील इतर शहरांसोबतच पुण्यात सुद्धा फिटजी या ट्रेनिंग अकॅडमीनी फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। मी सध्या पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या याच फिटजी क्लासच्या अकॅडमीच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण क्लास सेंटर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 300 ते 400 विद्यार्थी शिकत होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यार्थ्याची फी जर आपण पाहिली तर साधारणपणे 3.5 लाख ते 4 लाख इतकी आहे। आपण या ठिकाणी हा नोटीस बोर्ड जर पाहिला तर या ठिकाणी नोटीस ज्या आहेत त्या देखील विविध नोटीस या क्लासच्या बाजूनी या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या। शेकडो विद्यार्थी खरं तर या ठिकाणी येत होते, मात्र जुलैमध्ये अचानक या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये येऊ नका असं सांगितलं आणि पुढच्या ज्या सगळे क्लासेस आहेत ते झूम मीटिंग म्हणजे ऑनलाईन मीटिंगच्या मार्फत होईल आणि त्यानिमित्ताने स्वारगेट पोलीस ठाण्यात एक तक्रार सुद्धा पालकांनी दिलेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ही तक्रार जी आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जवळपास जुलै महिन्यातली ही तक्रार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।